महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी पथक परळीमध्ये दाखल। पथकाकडून तहसील लगतच्या मैदानात घटनास्थळाची पाहणी। मंत्री शंभूराज देसाईंनी सहकुटुंब मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट घेत मानले मेघदूत बंगल्या प्रकरणी आभार। शंभूराज देसाईंनी मेघदूत बंगला मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे केली होती विनंती। अमरावती पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाई विरोधात हॉकर संघटना आक्रमक। हातात नकली बंदुका घेत हॉकर संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पनवेलच्या नाईट रायडर्स बार तोडफोड प्रकरणी मनसे नेते योगेश चिलेंना जामीन मंजूर। योगेश चिलेंसह 7 जणांना जामीन मंजूर। देशामध्ये पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी सिग्नल यंत्रणा। ठाण्यामध्ये पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी बसवले सिग्नल। पालिकेच्या वतीनं 3 हात नाक्यावर बसवले सिग्नल। पुणे जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राडा। शिक्षणाधिकारी भेटत नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची केली मागणी। शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचं उपोषण। लागू झालेल्या 6व्या वेतन आयोगामध्ये त्रुटी असल्यानं मंदिर परिसरातच कर्मचाऱ्यांकडून साखळी उपोषण। पुणे मेट्रोला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद। जुलैमध्ये 60 लाखांचा टप्पा पार। वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मेट्रो प्रवासाकडे कल। नागपूरमध्ये एमबीबीएसच्या फायनल इयरला शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या। एम्स हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये केली आत्महत्या। आत्महत्येमागचं कारण स्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।